बांद्रा, मुंबईचे ग्लॅमरस नाव. एका बाजूला बॉलिवूड स्टार्सचे आलिशान बंगले, सिलिंगची चमक, करोडोंची प्रॉपर्टी आणि दुसऱ्या बाजूला रेल्वे ट्रॅकच्या कडेला वर्षानुवर्ष उभ्या राहिलेल्या झोपडपट्ट्या. पण आता या झोपडपट्ट्यांवर बुलडोझर चाललाय. पोलिसांचा तगडा बंदोबस्त आहे. लोकांचा संताप उसळलाय. दगडफेक, लाठीचार्ज, रडणारी मुलं, उद्ध्वस्त संसार आणि सोशल मीडियावर एकच प्रश्न विचारला जातो, आत्ताच का? नेमकं वादात काय घडलं? अचानक हजारो लोकांच्या घरांवर बुलडोझर का चालवण्यात आला? कोर्टाने काय आदेश दिले? रेल्वेला ही जमीन इतकी महत्त्वाची का वाटते? आणि या कारवाई मागे फक्त अतिक्रमण हटवणं आहे की मुंबईच्या भविष्यातल्या मोठ्या प्लॅनची सुरुवात? आज आपण बांद्रा डेमोलिशन ड्राईव्हचं पूर्ण सत्य सुरुवातीपासून आत्तापर्यंत समजून घेणार आहोत. नमस्कार, मी किशोरी खांडेकर आणि तुम्ही पाहताय अनफिल्टर्ड महाराष्ट्र. मुंबईची लाईफलाईन म्हणजे लोकल ट्रेन. रोज लाखो लोक या रेल्वेवर अवलंबून असतात. पण गेल्या अनेक वर्षापासून मुंबईतील रेल्वे ट्रॅक आणि स्टेशन परिसरांवर मोठ्या प्रमाणात अतिक्रमण वाढत होतं. त्यात वांद्रे पूर्वेतील गरीबनगर हा भाग सर्वात संवेदनशील मानला जात होता. बांद्रा स्टेशनच्या अगदी लगतच हजारो लोकांनी झोपड्या उभारल्या होत्या. सुरुवातीला काही तात्पुरत्या झोपड्या होत्या, पण कालांतराने तिथे मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम झाली. काही झोपड्या 2 मजली 3 मजली झाल्या. रेल्वे जमिनीवर हळूहळू संपूर्ण वस्ती उभी राहिली. या झोपड्यांमधून जाणारे अरुंद रस्ते, कचऱ्याचे ढीग, ट्रॅकजवळचा अस्वच्छ परिसर आणि सततचा गर्दीचा दबाव यामुळे रेल्वे प्रशासन अनेक वर्षापासून चिंतेत होते. रेल्वे प्रशासनाचा दावा असा आहे की या अतिक्रमणामुळे प्रवाशांच्या सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला होता. ट्रॅकच्या अगदी जवळ लोक राहत असल्यामुळे अपघात होण्याचा धोका वाढला होता. याशिवाय या भागात अनेकदा आग लागण्याच्या घटनाही घडल्या. कचऱ्याचे ढीग, वायरिंग, सिलेंडर आणि अत्यंत दाट लोकवस्ती यामुळे एखादी आग लागली तर मोठं संकट निर्माण होऊ शकत होतं. काही अधिकाऱ्यांनी तर हा भाग रेल्वे सेफ्टी झोन असल्याचं सांगितलं. रेल्वेच्या मते भविष्यात नवीन रेल्वे लाईन, अतिरिक्त ट्रेन सेवा आणि स्टेशन विस्तारासाठी ही जागा अत्यंत महत्त्वाची आहे. पण ही कारवाई अचानक सुरू झाली नाही. त्यामागे जवळपास 9 वर्षांची कायदेशीर लढाई आहे. पश्चिम रेल्वेनं सांगितलं की 27 नोव्हेंबर 2017 रोजी प्रथम या अतिक्रमण हटवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली होती. पब्लिक परमिशन ॲक्ट अंतर्गत नोटिसा देण्यात आला. त्यावेळी स्थानिक रहिवाशांनी कोर्टात धाव घेतली. त्यांनी दावा केला की अनेक कुटुंब इथे दशकांपासून राहत आहेत. काहींना पुनर्वसनाचा हक्क आहे. काही झोपड्यांचे सर्वे झाले आहेत, त्यामुळे त्यांना अचानक हटवणं अन्यायकारक आहे. यानंतर हे प्रकरण मुंबई उच्च न्यायालयात आणि नंतर सर्वोच्च न्यायालयातही गेलं. अनेक वेळा सुनावण्या झाल्या. काही वेळा कारवाई थांबवली गेली. काही वेळा रेल्वेला पुढे जाण्याची परवानगी मिळाली. या संपूर्ण काळात राजकीय हस्तक्षेप, स्थानिक संघटनांचा दबाव, पुनर्वसनाची मागणी आणि रेल्वेच्या विकास प्रकल्पांमध्ये संघर्ष सुरूच होता. गरीबनगर रहिवासी संघटनांनी कोर्टात सांगितलं की अनेक कुटुंब 2021च्या सर्व्हेमध्ये पात्र ठरली आहेत आणि त्यांना पुनर्वसन मिळायला हवं. कोर्टानेही हा मुद्दा गांभीर्याने घेतला. 29 एप्रिल 2026 हा या प्रकरणातील सर्वात मोठा टर्निंग पॉईंट ठरला. मुंबई उच्च न्यायालयानं पश्चिम रेल्वेला अतिक्रमण हटवण्यास परवानगी दिली. मात्र कोर्टानं एक महत्त्वाची अट घातली. ज्या झोपडधारकांना 2021च्या सर्व्हेनुसार पात्र ठरवलं आहे त्यांच्या हिताचं संरक्षण केलं पाहिजे. म्हणजे सर्व झोपड्या एकाच वेळी उद्ध्वस्त करण्याची मुभा नव्हती. पात्र लोकांना पुनर्वसनाचा विचार करूनच कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले. तरीही कोर्टाने स्पष्ट केलं की रेल्वेच्या जमिनीवरील अनधिकृत अतिक्रमण हटवण्याचा अधिकार प्रशासनाला आहे. कोर्टाचा आदेश आल्यानंतर पश्चिम रेल्वेनं मोठी तयारी सुरू केली. 19 मे 2026 रोजी सकाळी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली. जवळपास 1000 कर्मचारी, RPF, GRP अभियंते, मुंबई पोलिसांचा तगडा फोर्स आणि JCB मशीन तैनात करण्यात आले. जवळपास 400 ते 500 अनधिकृत बांधकाम हटवण्याचं लक्ष होतं. सुमारे 5200 स्क्वेअर मीटर रेल्वे जमीन मोकळी करण्याची योजना होती. पहिल्या दिवशी बुलडोझर चालवायला सुरुवात होताच परिसरात तणाव वाढला. अनेक कुटुंबांनी आपलं सामान रस्त्यावर टाकलं. लोक रडत होते. महिलांनी प्रशासनाला विनंती केली की त्यांना थोडा वेळ द्या. काहींचा आरोप होता की त्यांना अचानक कारवाईची माहिती मिळाली. तर रेल्वेचं म्हणणं होतं की अनेक वर्षापासून नोटिसा देण्यात आल्या होत्या. काही तासातच शेकडो झोपड्या जमीनदोस्त करण्यात आल्या. पण खरी परिस्थिती दुसऱ्या दिवशी चिघळली. स्थानिक नागरिकांचा संताप वाढला. काही ठिकाणी पोलिसांवर बाटल्या फेकण्यात आल्या.
काहींनी दगडफेक केली. एका रिपोर्टनुसार 7 पोलीस जखमी झाले. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जाण्याची भीती निर्माण झाली आणि पोलिसांना सौम्य लाठीचार्ज करावा लागला. या संपूर्ण घटनेचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. काही लोकांनी पोलीस कारवाईवर प्रश्न उपस्थित केले, तर काहींनी अतिक्रमण हटवण्याचं समर्थन केलं. या कारवाई दरम्यान आणखी एक मोठा वाद समोर आला. काही स्थानिकांनी आरोप केला की कारवाई दरम्यान एका मशिदीच्या भागाला धक्का लागला. त्यानंतर वातावरण आणखी तापलं. काही ठिकाणी घोषणाबाजी झाली. पोलिसांवर पाण्याच्या बादल्या आणि वस्तू फेकल्याचंही सांगितलं गेलं. प्रशासनानं मात्र परिस्थिती नियंत्रणात आणली आणि कारवाई सुरू ठेवली. या प्रकरणात सोशल मीडियाची भूमिका खूप महत्त्वाची ठरली. काही दिवसांपूर्वी एका परदेशी ब्लॉगरने वांद्रे स्टेशन परिसरातील झोपडपट्टी आणि अस्वच्छतेचा व्हिडिओ पोस्ट केला होता. त्या व्हिडिओमध्ये रेल्वे ट्रॅकच्या कडेला असलेली गर्दी, कचरा आणि अस्वच्छ परिस्थिती दाखवण्यात आली होती. हा व्हिडिओ व्हायरल झाला. त्यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली की मुंबईसारख्या जागतिक शहरात अशी परिस्थिती का आहे. काही न्यूज चॅनल्सनेही ही बाब आक्रमकपणे उचलून धरली. त्यानंतर रेल्वे प्रशासन अधिक सक्रिय झाल्याचं बोललं जात आहे. आता प्रश्न असा आहे की ही जमीन इतकी महत्त्वाची का आहे. रेल्वेच्या मते वांद्रे टर्मिनसचा विस्तार करण्यासाठी ही जागा आवश्यक आहे. अतिरिक्त लांब पल्ल्याच्या ट्रेन सुरू करण्यासाठी, प्लॅटफॉर्म विस्तारासाठी आणि भविष्यातील रेल्वे प्रकल्पांसाठी ही जागा वापरली जाणार आहे. काही रिपोर्ट्सनुसार या प्रकल्पामुळे 50 नवीन एक्सप्रेस ट्रेन चालवता येऊ शकतील. तसेच मुंबईतील रेल्वे कनेक्टिव्हिटी सुधारण्यासाठी ही जागा महत्त्वाची मानली जात आहे. रेल्वे प्रशासनाचं आणखी एक म्हणणं आहे की ट्रॅकजवळील झोपड्या हटवल्याशिवाय मुंबईतील रेल्वे क्षमता वाढवणं अशक्य आहे. मुंबईची लोकसंख्या सतत वाढते, ट्रेनमध्ये गर्दी वाढते, नवीन रेल्वे लाईन, स्टेशन विस्तार आणि हायस्पीड प्रकल्पांसाठी जागा लागते. त्यामुळे अनेक वर्षापासून रखडलेली ही कारवाई आता पूर्ण ताकदीने केली जात आहे. दुसरीकडे स्थानिक रहिवाशांचा प्रश्न वेगळा आहे. त्यांचं म्हणणं आहे की ते अनेक वर्षांपासून इथे राहत आहेत. अनेकांनी छोट्या नोकऱ्या, व्यवसाय आणि दैनंदिन कामांमधून आयुष्य उभं केलं. अचानक घर तोडल्यामुळे त्यांच्यासमोर जगण्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. काही लोकांचा आरोप आहे की मुंबईत मोठमोठ्या बिल्डर्सना जागा मिळवून देण्यासाठी गरिबांना हटवलं जातं, तर काही जण म्हणतात की सरकारने आधी पुनर्वसन पूर्ण करायला हवं होतं. या कारवाईवर राजकीय प्रतिक्रिया देखील उमटल्या. काही नेत्यांनी रेल्वेच्या कारवाईला समर्थन दिलं आणि सांगितलं की मुंबईतील अतिक्रमण हटवणं आवश्यक आहे, तर काहींनी सरकारवर टीका केली की गरीब लोकांना अचानक बेघर करणं अमानवी आहे. सोशल मीडियावरही 2 गट दिसून आले. एक गट म्हणतो की मुंबईतील अतिक्रमण हटवल्याशिवाय शहराचा विकास होणार नाही. दुसरा गट विचारतो की विकासाच्या नावाखाली गरिबांचं आयुष्य उद्ध्वस्त करणं योग्य आहे का. रेडिट सारख्या प्लॅटफॉर्मवर या कारवाईवर मोठ्या प्रमाणात चर्चा झाली. काही लोकांनी ही कारवाई मुंबईसाठी आवश्यक असल्याचं म्हणलं. त्यांनी वांद्रा स्टेशन परिसरातील गर्दी, घाण आणि असुरक्षिततेचा मुद्दा उपस्थित केला. तर काहींनी प्रश्न विचारला की अनेक दशकं प्रशासन झोपलं होतं का. जर या झोपड्या बेकायदेशीर होत्या तर त्या इतकी वर्ष वाढू कशा दिल्या. काही लोकांनी तर प्रशासनावर भ्रष्टाचाराचे आरोपही केले. या संपूर्ण प्रकरणात सर्वात मोठा प्रश्न आहे तो मुंबई मॉडेलचा. मुंबईमध्ये लाखो लोक झोपडपट्ट्यांमध्ये राहतात कारण शहरात परवडणारी घरं नाहीत. कामासाठी गावातून शहरात आलेल्या लोकांना राहण्यासाठी जागा मिळत नाही. मग ते रेल्वे ट्रॅकच्या कडेला, नाल्यांच्या बाजूला किंवा सरकारी जमिनीवर झोपड्या उभ्या करतात. वर्षानुवर्ष त्या झोपड्या वाढत जातात. मग निवडणुका येतात, राजकारण होतं, मतांचं गणित सुरू होतं आणि अतिक्रमण कायम राहतं. पण जेव्हा मोठे विकास प्रकल्प येतात तेव्हा अचानक बुलडोझर येतो. त्यामुळे हा संघर्ष फक्त बांद्राचा नाही तर संपूर्ण मुंबईच्या वास्तवाचा आहे. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे पुनर्वसन. कोर्टाने स्पष्ट सांगितलं आहे की पात्र झोपडधारकांचं संरक्षण केलं पाहिजे. पण प्रत्यक्षात किती लोकांना घर मिळणार, किती लोक पात्र आहेत आणि ज्यांच्याकडे कागदपत्र नाहीत त्यांचं काय. हे प्रश्न अजूनही अनुत्तरित आहेत. अनेक वेळा पुनर्वसन प्रकल्प वर्षानुवर्ष रखडतात. त्यामुळे लोकांचा प्रशासनावर विश्वास राहत नाही. सध्या गरीब नगरमधील कारवाई अजून सुरू आहे. पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात आहे. पुढील काही दिवसात आणखी झोपड्या हटवल्या जाण्याची शक्यता आहे. प्रशासन परिस्थिती नियंत्रणात असल्याचं सांगते, पण स्थानिकांमध्ये अजूनही भीती आणि असंतोष आहे. काही कुटुंब रस्त्यावर आले आहेत, काहींनी नातेवाईकांकडे आश्रय घेतला आहे, तर काही अजूनही शेवटपर्यंत विरोध करण्याच्या तयारीत आहेत. बांद्र्यातील हा बुलडोझर फक्त झोपड्या तोडत नाहीये, तो मुंबईच्या विकास मॉडेलवरही प्रश्न उभे करतोय. एका बाजूला आधुनिक मुंबईचं स्वप्न आहे, नवीन रेल्वे लाईन, स्टेशन विस्तार, वेगवान प्रवास, जागतिक दर्जाचे इन्फ्रास्ट्रक्चर, आणि दुसऱ्या बाजूला आहेत हजारो गरीब कुटुंब
ज्यांच्यासाठी ती झोपडीच त्यांचं संपूर्ण जग आहे. विकास आणि मानवी हक्क यांच्यातील संघर्ष पुन्हा एकदा समोर आला. आता पुढे काय होणार? रेल्वेचा विस्तार खरंच होणार का? 50 नवीन ट्रेन सुरू होतील का? पात्र झोपडधारकांना पुनर्वसन मिळेल का? की काही महिन्यांनी पुन्हा तिथेच नवीन झोपड्या उभ्या राहतील? हे प्रश्न अजून कायम आहेत. पण एक गोष्ट नक्की, बांद्रा डिमोलिशन ड्राईव्हवर संपूर्ण देशाचं लक्ष वेधलं आहे आणि पुढच्या काही दिवसात हे प्रकरण आणखी मोठे होण्याची शक्यता आहे. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.